हॅलो एव्हरीवन. खूप वेळेस एखाद्या फंक्शन किंवा मग ओकेजनसाठी आपण पार्लरमध्ये जाऊन हजारोंचं फेशियल करतो, पण तेच फेशियल आपण स्वतःच्या हाताने आपल्या घरच्या घरी देखील करू शकतो. तर हे फेशियल कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. फेशियलमध्ये सगळ्यात सुरुवातीची स्टेप म्हणजे क्लिन्झिंग. तर इथे मी घेतलेलं आहे ऑक्सिग्लो हर्बलचं ॲलोवेरा अँड लेमन डीप क्लिन्झिंग मिल्क. हे क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते ऑल स्किन टाईप आहे. तुमच्याकडे जर क्लिन्झिंग मिल्क नसेल तर तुम्ही साध्या फेसवॉशने देखील तुमचा चेहरा जो आहे तो क्लीन करू शकता. क्लिन्झिंग मिल्क काय करतं तर तुमच्या चेहऱ्यावरती जे काही पोल्युशन, माती, धूळ वगैरे बसलेली असते ती रिमूव्ह करण्याचं काम करतं आणि तुमचे पोर्स जे आहेत ते छान प्रकारे क्लीन करतं. तर इथे मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये क्लिन्झिंग मिल्क जे आहे माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छान प्रकारे सगळीकडे रफ करणार आहे हातांच्या मदतीने. तर तुम्ही इथे काय करू शकता, थोड्याशा एखाद्या बाउलमध्ये किंवा कशामध्ये तरी थोडंसं पाणी घेऊ शकता आणि तुमच्या हातामध्ये ते पाणी लावून हातांनी पाणी घेऊन थोडं थोडं तुमच्या चेहऱ्यावरती हलक्या हाताने मसाज करू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घेऊन क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते रफ करत आहे आणि हलक्या हाताने एकदम सॉफ्टली चेहऱ्यावरती मसाज करत आहे. तर असं केल्यामुळे तुमचे पोर्स जे आहेत ते क्लीन होतात. तुमच्या चेहऱ्यावरची जी काही घाण असते, रेग्युलरली आपण मेकअप यूज करतो, वेगवेगळे प्रोडक्ट यूज करतो, त्यामुळे जे साईड इफेक्ट होतात म्हणजेच ॲक्ने, पिंपल येतात ते येत नाहीत क्लिन्झिंग केल्यामुळे. प्लस क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते तुमची त्वचा जर टॅन झाली असेल तर ते देखील रिमूव्ह करण्याचं काम करतं. प्लस त्वचेला मॉइश्चराईज आणि हायड्रेटेड ठेवतं. तर इथे मी हलक्या हाताने क्लिन्झिंग करून घेत आहे. तर माझी क्लिन्झिंग जी आहे ती करून झालेली आहे आणि मी माझा चेहरा वॉश करून आलेली आहे आणि इथे मी एक सॉफ्ट टॉवेल यूज केलेला आहे माझा चेहरा जो आहे तो पुसण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता छान प्रकारे चेहरा जो आहे तो क्लीन झालेला आहे आणि खूप सॉफ्ट देखील झालेला आहे. फेशियलमध्ये दुसरी स्टेप म्हणजे चेहऱ्यावरती स्टीम घेणे. तर इथे मी एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि डायरेक्टली माझ्या चेहऱ्यावरती स्टीम घेत आहे. जर तुमच्याकडे स्टीम मशीन असेल तर तुम्ही ती यूज करून स्टीम घेऊ शकता. स्टीम घेतल्यामुळे काय होतं तर आपले पोर्स जे आहेत ते ओपन होतात आणि आपल्या चेहऱ्यावरची जी डल स्किन आहे ती रिमूव्ह होते. प्लस वाफ घेतल्यामुळे आपली स्किन जी आहे ती खूप फ्रेश फील करते. तर इथे मी छान प्रकारे स्टीम जी आहे ती घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती वाफ जी आहे ती जमा होऊन चेहरा ओला झालेला आहे आणि मी एका सॉफ्ट टॉवेलने माझा चेहरा जो आहे तो साफ करून घेतलेला आहे, म्हणजेच पुसून घेतलेला आहे. तर फेशियलमध्ये तिसरी स्टेप म्हणजे स्क्रब. तर त्यासाठी मी इथे यूज केलेलं आहे बायोकेअरचं ककुंबरचं स्क्रब म्हणजेच काकडीचं स्क्रब. तर तुम्ही बघू शकता इथे मी थोड्याशा क्वांटिटीमध्ये जे स्क्रब आहे ते हाताच्या मदतीने माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेत आहे. स्क्रब केल्यामुळे तुमच्या स्किनला खूप सारे फायदे होतात. जर तुमच्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स किंवा मग व्हाईट हेड्स वगैरे असतील तर ते रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते स्क्रबमुळे होतं. जर तुमच्या चेहऱ्यावरती डेड स्किन वगैरे असेल तर ते देखील रिमूव्ह करण्याचं काम जे आहे ते स्क्रबिंगमुळे होतं. आणि जर तुमचा चेहरा टॅन वगैरे झाला असेल, जर तुम्ही उन्हात जाऊन तुमचा चेहरा ब्लॅक वगैरे पडला असेल तर ते देखील कमी करण्याचं काम स्क्रब करतं आणि तुमची स्किन जी आहे ती उजळ करण्याचं काम स्क्रब करतं. तर आठवड्यातून एकदा तुम्ही स्क्रब केलं पाहिजे, जेणेकरून तुमची स्किन जी आहे ती हायड्रेटेड राहील आणि मॉइश्चराईज राहील. प्लस तुमच्या चेहऱ्यावरची घाण, धूळ, माती वगैरे म्हणजेच जे काही डेड स्किन वगैरे असेल ते देखील
रिमूव्ह होईल. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं कोणतंही स्क्रब इथे करू शकता. तर तुम्ही बघू शकता मी इथे थोडं पाणी घेतलेलं आहे माझ्या हाताने आणि माझ्या चेहऱ्यावरती जेंटली मसाज करत आहे आणि हाताच्या मदतीने हलक्या हाताने स्क्रब जे आहे ते करत आहे. खूप जास्त जोर देऊन तुम्ही स्क्रब करू नका, त्याने तुमची स्किन जी आहे ती हार्श होऊ शकते. तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडं पाणी घेत आहे आणि एकदम हलक्या हाताने स्क्रब जे आहे ते करून घेत आहे सगळीकडे व्यवस्थितपणे. स्क्रबमध्ये जे बारीक दाणे असतात त्यामुळे आपली स्किन जी आहे ती छान प्रकारे डीप क्लीन होऊन जाते. स्क्रब करून झाल्यानंतर मी माझा चेहरा वॉश करून आलेली आहे आणि एका सॉफ्ट टॉवेलने पुसत आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती लगेचच फरक जाणवत आहे आणि डेड स्किन आहे ती छान प्रकारे रिमूव्ह होऊन एक क्लिअर स्किन जी आहे ती दिसत आहे. तर स्क्रबनंतर आता फेशियलमध्ये स्टेप जी आहे ती आहे मास्क लावण्याची. तर इथे मी परत एकदा कुकुंबरचा फेस मास्क जो आहे तो घेतलेला आहे. हा बायोकेअरचा फेस मास्क आहे आणि मी इथे थोडीशा क्वांटिटीमध्ये फेस मास्क घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करत आहे. जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर तुम्ही ते देखील ॲड करू शकता आणि इथे डायरेक्टली मी माझ्या हाताच्या मदतीने माझ्या फेसवरती फेस मास्क जे आहे ते जेंटली अप्लाय करत आहे. फक्त आपल्याला अप्लाय करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे. तर मी छान प्रकारे माझ्या चेहऱ्यावरती आणि मानेवरती हे फेस मास्क अप्लाय करत आहे. फेस मास्क लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येतो. प्लस तुमची स्किन जी आहे ती उजळ करण्याचं काम जे आहे ते फेस मास्क करत असतं. तर इथे तुम्ही बघू शकता माझा फेस मास्क जो आहे तो सुकून झालेला आहे आणि 15 मिनिटानंतर मी माझा चेहरा जो आहे तो वॉश करून आलेली आहे आणि पुसून घेत आहे. तर फेस पॅक लावून झाल्यानंतर इथे नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे मसाजिंगची. तर अगेन मी इथे घेतलेला आहे कुकुंबर मसाज जेल. हे देखील बायोकेअरचंच मसाज जेल आहे. तर मी डायरेक्टली थोडंसं मसाज जेल जे आहे ते घेतलेलं आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे. मसाजमध्ये काहीही अवघड नसतं. डायरेक्टली जे प्रोडक्ट आहे ते चेहऱ्यावरती अप्लाय करायचं असतं आणि सॉफ्ट हाताने म्हणजेच हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याला मसाज करायचे असते. मसाज करताना एक इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे आपल्या चेहऱ्याला खालच्या भागापासून वरती मसाज करायचे असते, जेणेकरून आपल्या चेहऱ्याला जास्त प्रकारे बेनिफिट जे आहेत ते भेटतील मसाज केल्याचे. तर तुम्ही इथे बघू शकता मी जेल जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने माझ्या चेहऱ्यावरती मसाज करून घेत आहे. तर आता मसाज जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि मी माझा चेहरा वॉश करून आलेले आहे आणि एका सॉफ्ट टॉवेलने परत एकदा चेहरा जो आहे तो छान प्रकारे पुसून घेत आहे.
मसाज केल्यानंतर आपली स्किन जी आहे ती खूप फ्रेश फील करत असते. आपला चेहरा देखील खूप फ्रेश आणि सॉफ्ट असा फील करत असतो. तर फेशियलमध्ये नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे मॉइश्चरायझिंग. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे अगेन बायोकेअरचं कुकुंबर मॉइश्चरायझिंग क्रीम. आणि मी डायरेक्टली माझ्या हाताच्या मदतीने मॉइश्चरायझिंग क्रीम जे आहे ते माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे. तुमच्याकडे जेही मॉइश्चरायझर असेल, म्हणजे कोणतंही मॉइश्चरायझर असेल, ते तुम्ही मॉइश्चरायझिंगसाठी यूज करू शकता. तर मी डायरेक्टली प्रोडक्ट जे आहे ते चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे आणि सॉफ्ट हलक्या हाताने माझ्या चेहऱ्याला मसाज करून घेत आहे. म्हणजेच चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर जे आहे ते सेट होण्यासाठी हलक्या हाताने फिरवत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. मी डायरेक्टली मॉइश्चरायझर जे आहे ते स्किनवरती अप्लाय करत आहे. तर इथे माझं फेशियल जे आहे ते पूर्ण झालेलं आहे करून आणि मी सर्व स्टेप ज्या आहेत फेशियलच्या त्या माझ्या फेशियल करताना अप्लाय केलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता स्किन जी आहे ती किती छान सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसत आहे ते. तर अशा प्रकारे तुम्ही पार्लरला न जाता, बिलकुल पैसे न खर्च करता डायरेक्टली तुम्ही स्वतः घरच्या घरी फेशियल जे आहे ते करू शकता. जर तुम्हाला माझा हा फेशियलचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच वेगवेगळ्या स्किन केअर आणि हेअर केअरच्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.